हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ही मोत्याने विणलेली तबला जोडी। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेलवर प्रेस करा। चला तर मग आपण पाहूया आता ही तबला जोडी कशी बनवायची आहे हे पाहूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। हे 6 नंबरचे लाल कलरचे मोती, पांढरे 6 नंबरचेच हे पण मोती आणि 7 नंबरची तंगूस आणि तंगूसमधून जाईल अशी सुई आणि कात्री। चला तर मग आपण सुरुवात करूया, तबला कसा बनवायचा हे पाहूया। सुरुवातीला मी काय केलं आहे, 3 पांढरे आणि 1 लाल कलरचा मोती घेऊन 4चा राऊंड केला आणि त्याची घट्ट गाठ बांधून घेऊन परत ह्या तिन्ही पांढऱ्यामधून मी सुई काढलेली आहे आणि ह्या लालमधून परत वर सुई काढली। आता आपण परत लालच 3 मोती घेणार आहे। हे लाल कलरचे 3 घेतले आणि लालमधूनच सुई काढली, म्हणजे आपला हा दुसरा राऊंड आहे जो तो लाल कलरचाच होणार आहे। फक्त हे 3 तेवढे आपण पांढरे घेतलेले आहेत। ह्या लालमधून काढून ह्या आतल्या साईडच्या लालमधून काढते परत। हे 2 राऊंड झाले आपले। परत 3 मी लालच कलरचे घेणार आहे। यातून पण फिरवते मी। असं आपण हे 3 घालणार, 3 राऊंड लाल कलरचे घेणार आहे आणि साईडचे 2 पांढरे घेणार आहे। आता हे 3 झाले आपले लाल कलरचे। हे बघ, आता हे 3 आणि हा एक 4 असे 4 झाले। आता मी 3 पांढरे कलरचे घेते, म्हणजे आपला 5वा राऊंड पूर्ण होईल। हा 5वा राऊंड झाला। आता वरती घेतले, ह्या पांढऱ्यातून वरच्या सुई काढली आहे। सुरुवातीला आपण हे 3 आणि 1 लाल घेऊन 4चा राऊंड केला, परत हा खालचा आणि हे 3 लाल कलरचेच घेऊन 4चा 1 राऊंड केला, असं आपण 5 राऊंड घालून घेतले। आता याच्यावरती आपण असंच करायचं सेम। सुरुवातीला 1 लाल घ्यायचा आणि 2 पांढरे घेणार आहे मी आता, कारण खाली ह्या शेवटच्या राऊंडमधला 1 पांढरा आहे, म्हणून मी 1 लाल आणि 2 पांढरे असे 3 घेतले। हे बघा, आणि आता परत ह्या लालमधून काढते मी सुई अशी, आणि आता इथं 2 लालच घेणार मी। आता आपण फक्त साईडला पांढरी लाईन घालणार आहे दोन्ही बाजूनी अशी, आणि मध्ये पूर्ण लाल करणार आहोत। आता हे 2 राऊंड घातलेत मी, 3रा राऊंड मी परत लालच घालणार आहे। असं आपण मधले 3 राऊंड फक्त लाल कलरचे घालायचे आणि साईडनी 2-2 फक्त आपण दोन्हीकडे 2 घरं ही पांढऱ्याची करायची। असं आपण 15 करून घेणार आहोत लाईनी। आता ही दुसरी लाईन आहे। आता ही शेवटी एवढी मी लाईन दाखवते तुम्हाला। हे बघा, हे झालं 3 राऊंड हे पूर्ण झाले आपले लाल कलरचे। आता शेवटी आपण 2च घालणार आहोत पांढरे, कारण हा खाली आहे 3रा पांढरा, त्यामुळे हे 2 आणि हा 3रा आणि हा साईडचा 1 लाल कलरचा 4था, असा हा राऊंड 4चा पूर्ण होतोय। आता याच्यावरती पण आपण सेम असंच घालत जायचं। वरती 3 आले पाहिजेत सुरुवातीला आणि नंतर 2-2 करत जायचं, शेवटपर्यंत 2च घालायचे। सुरुवातीला तेवढे फक्त 2 पांढरे आणि 1 लाल असं घालून 3 घालून पहिलं घर, आणि नंतर 2 लाल 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 आणि शेवटी 2 पांढरे, परत वरती असं आपण 15 लाईनी करून घेणार आहोत। अशा सेम 15 लाईनी। आता मी ह्या 15 लाईन घालून घेतलेल्या आहेत बघा। साईडनी फक्त 1-1 पांढरा आलेलं आहे आणि मध्ये 3 राऊंड आपले लालचे आलेले आहेत। आणि आता आपण हा 16वा राऊंड घालताना हे आपण ही पट्टी अशी जोडणार आहोत। मग त्यासाठी मी काय केलं आहे, पांढऱ्या मोत्यातून सुई काढून 1 लाल मोती घेतला आहे आणि इकडच्या पांढऱ्यातून घालायचं आहे। आता आपण हे जॉईन करायचं आहे। आता इकडे साईडला पांढरा आहे म्हणून आपण इथं पांढरा मोती घालणार आहे।
हा पांढरा मोती घेऊन परत ह्या पट्टीच्या इकडच्या बाजूने त्या पांढऱ्या मोत्यातून मी ही सुई इकडं काढणार आहे. आता हे आपला 4चा राऊंड तयार झाला बघा जॉईन केल्यानंतर. परत ह्या लालमधून घेऊन परत या लालमध्ये घेणार, परत एक लाल मोती घेऊन इकडून घेणार असं. इकडून घेऊन परत तिसऱ्या राऊंडला जाणार आणि असं शेवटपर्यंत मी जोडून घेणार. दोन्ही इकडच्या राऊंड आणि इकडच्या राऊंडच्या मध्ये एक एक मोती घालणार आणि जोडून घेणार. इथपर्यंत आपण लाल मोती घालणार आहे आणि इथं शेवटी एकच पांढरा मोती घालून हा 4चा राऊंड पूर्ण करणार आहे. मी हे पूर्ण करून घेते आणि पुढे कसं जोडायचं ते सांगते. आता हे आपलं जोडून क्लिअर झालेलं आहे बघा पूर्ण. आता मी ह्या ज्या आपल्या 16 लाईनी आहेत त्या 16 लाईनीच्या वरती मी विणणार आहे. मग खालच्या 2मधून मी सुई काढलेली आहे आणि हे 3 लाल कलरचे मोती घेऊन आपण हे 2 आणि हे 3 असे 5चा राऊंड करणार आहोत. हे बघा आता हे तर 3 घेतले सुरुवातीला आपण आणि आता इकडच्या बाजूला आता दुसरा जो राऊंड करणार आहे तिथं आपण 3 नाही घ्यायचे. हे 2 आणि हा 1 असे हे 3 आहेत. आता आपण फक्त इथं 2च घेणार आहोत म्हणजे आपला 5चा राऊंड पूर्ण होईल. असे आपलं हे 16 लाईन घातलेल्या आहेत आपण. मग 16 लाईनच्या निम्म 8 राऊंड यायला पाहिजेत 5-5चे. हे बघा मी ह्या परत पांढऱ्यातून वर आले आणि ह्या दोन्ही पण लालमधून काढून ह्या पुढच्या 3 नंबरचा राऊंड करायचा आता आपल्याला इथं. हे बघा ह्या 2मधून घेतले. इथं पण आपण 2च घेणार आहोत कारण हे 2 आणि हा 1 असे 3 आहेत. मग इथं मी 2 घेणार आणि 5चा राऊंड करणार. असं आपण हे 8 राऊंड मी 7 घालून घेते आणि 8वा कसा घालायचा आहे ते तुम्हाला सांगते. आता आपल्या ह्या 7 लाईन घालून घेतलेल्या आहेत मी आणि 8व्या लाईनला काय करायचं आहे आपण प्रत्येक वेळेस आधी सुरुवातीला इथं 3 आणि खालचे 2 असे 5 केलेत आणि परत हे 3 आणि फक्त 2च लाल घालत गेलो असे 7पर्यंत आलो. आता 8वा राऊंड घालायचा आहे आपल्याला. तेव्हा खालचे 2 ह्या सुरुवातीला घातलेला जो राऊंड आहे त्यातला हा एक लाल कलरचा मोती आणि आता शेवटी घातलेला 7वा त्याच्यातला हा एक मोती लाल कलरचा. असं आपलं 1 2 3 4 आहेत. मग आपल्याला फक्त 5चा राऊंड करायचा आहे. मग फक्त इथं मी एकच लाल कलरचा मोती घातला आहे आणि इकडच्या राऊंडमधल्या लाल मोत्यातून काढून मी ह्या खालच्या 2मधून घेते आणि हा आता आपला 8वा राऊंड पूर्ण झाला. शेवटच्या लाईनला पण जर आपण 2 घातले तर मग ती पूर्ण स्टेप चुकते आपली. मग शेवटी फक्त 1 घालायचं आहे लक्षात ठेवायचं. आणि हे 3 आणि हे 2 असे 5. आता मी हे वर आले. आता इथं पण आपण हे 2 घेणार आहे. 1 हा आणि हा 1 हा 2 लाल कलरच्या मोत्यातून मी सुई काढली आणि इथं आपल्याला फक्त 4चा राऊंड करायचा आहे आता. मग हे 2 आणि मी हे 2 पांढरे घेतलेत आणि परत ह्या 2 मोत्यातून मी ही सुई काढणार अशी. हा झाला आपला 4चा राऊंड. परत या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून परत आता हे 2 आणि हा 1 आता 3 आहेत आपले. मग एकच मी घेणार आहे इथं. आता मी इथं पॅक करून घेतलं आहे आणि परत आता ह्या 2 लाल मोत्यातून मी सुई काढली आहे आणि 2 पांढरे मोती घेतलेत. आता इथं आपल्याला 4चा राऊंड करायचा आहे. हे खालचे 2 आणि हे वरचे मी घेतलेले पांढरे 2. ह्या 2 परत खालच्या 2 लाल मोत्यातून सुई काढली आहे. आता ह्या पुढच्या 2मधून जाऊया आपण. आता इथं 3 आहेत खालचे 2 आणि हा पांढरा 1. आपल्याला 4चा राऊंड करायचा आहे म्हणून मी हा एकच घेते आता इथं आणि ह्या लालमधून घालून पांढऱ्यामधून घालून परत ह्या 2 लालमध्ये घालते म्हणजे आपल्या इथं 4चा राऊंड होईल. परत आता परत ह्या 2मधून काढणार आहे मी. इथं पण आता हे 2 आणि हा 1 3 आहेत. मग मी हा 1 घेते आता पांढरा. हा 1 आणि परत आता ह्या पांढऱ्यातून हे झाले आपले 4चा राऊंड. आता इथं 4 झाले. आता इथं आपल्याला घ्यायची गरजच नाही कारण इकडचा एक पांढरा आणि हा एक खालचे हे 2 लाल असं आपोआपच 4चा राऊंड झाला इथं. आता मी यातून आणि परत यातून काढते. हे बघा हा 4चा राऊंड झाला. आता सेम हीच प्रोसिजर आपण इथं करणार आहोत. अगोदर याच्यामध्ये आपण स्पंज घालून घेणार आहे. हा स्पंज आहे तो घालून घेणार आहे याच्यात आणि सेम तीच प्रोसिजर इकडं करणार आहे. ही प्रोसिजर जी आहे ती मी इकडं करून घेते आता आणि पुढं कसं करायचं ते मग तुम्हाला सांगते.
सेम आता मी हे पहिल्यांदा जोडून घेतलेलं आहे आणि आत्ता मी हे जोडलेलं आहे. हे मी थोडंसं वेगळं म्हणजे फक्त मणी कलर वेगळे घातलेले आहेत. इथं आपण तिन्ही पण लाल कलर घेतले आणि हे खालचे 2 पांढरे असं करून 5चा राऊंड केला आहे आणि मी इथं फक्त एक लाल, एक पांढरा आणि एक लाल असं करून 5चा राऊंड केलेला आहे आणि मध्ये तर चारी पण आपण पांढरेच घातलेले आहेत. आता इथं आपण साईडने अशा रेषा करणार आहोत तबल्याला. मग ह्या 2 मोत्यांच्या मधून मी सुई काढलेली आहे. तुमच्याकडे 6 नंबरचे मोत्यांनी केलं तरी चालतं आहे, पण माझ्याकडे हे 4 नंबरचे मोती छोटे होते पांढऱ्या कलरचे, त्याने मी हे मधल्या रेषा आहेत त्या आपल्या करणार आहे. साईज वाईज जेवढं लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकता, कारण तबला लहान मोठा तुम्ही कसाही करू शकता. ही खालची बाजू मी पॅक करून घेतलेली आहे. फक्त इथं मी काय केलेलं आहे, हे खालचे 2 पांढरे आणि हे वरचे 3 लाल करून 5चा राऊंड केलेला आहे. तसं फक्त इथं मी एक लाल, एक पांढरा आणि एक लाल आणि हे खालचे 2 पांढरे असं करून 5चा राऊंड केलेला आहे आणि मध्ये तर मी इथल्याप्रमाणे पांढरा घातलेला आहे. तुम्हाला आवडेल तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जे कलरमध्ये किंवा साईडला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता मी हे 11 मोती 5 नंबरचे हे 4 नंबरचे घेतलेले आहेत. 6 नंबरचे घातले तरी चालतील, पण माझ्याकडे 5 नंबरचे होते म्हणून मी हे 5 नंबरचे मोती घातलेले आहेत. त्या 2 मोत्याच्यामधून सुई काढून हे 11 मोती होऊन मी परत ह्या खालच्या लाईनच्या ह्या पांढऱ्या मोत्यातून मी ही सुई काढलेली आहे अशी, हे बघा. आणि इथून परत ह्या 2 मोत्यातून मी सुई काढली, परत अशी पॅक करून घ्यायची इथं आणि परत इथं पण मी 11 मोती होणार आहे. अशा आपण ह्या 7 रेषा करणार आहोत. आता आपला हा तबला पूर्ण झालेला आहे. मी ह्या 7 म्हटलं होतं, पण एकसारख्या येण्यासाठी मी 8 घातल्या. 2 2 2 सोडले, हे मोती पांढरे 2 2 सोडून आणि इकडं पण मधल्या ह्या मोत्यातून घेत गेले. आता हे बघा मी ह्या 8 लाईन घालून घेतलेल्या आहेत. प्रत्येकीमध्ये 2 2 सोडून 7 करणार होते, पण 7 म्हटल्यावर लांब लांब होत होत्या म्हणून मी प्रत्येकी 2 2 सोडून 8 लाईन घालून घेतल्या. हे 4 नंबरचे 11 मोती होऊन हे पूर्ण दोन्ही बाजू आपल्या तबल्याच्या पूर्ण झालेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसतोय आपला हा तबला. तर आता हे पूर्ण झालेलं आहे माझं करून. याला जोडी मी तबल्याची ही जरा थोडीशी लंबुळी म्हणजे थोडीशी अशी उंच केलेली आहे. सेम तसंच आहे, फक्त हे जे राऊंड आपण हे 15 घेतले होते आणि 16व्याला जोडलं होतं आणि हे मी 11 घेतलेले आहेत. हे जे 4 4चे राऊंड केलेले आहे आपण पट्टी, ती मी 11ची केली आणि 12व्याला जोडलेली आहे. त्याच्यामुळं हा जो गोल आहे तो लंबूळ आलेला आहे, म्हणजे असा उभा आलेला आहे आणि हा पसरट आलेला आहे. बघा ही आपली तबला जोडी किती सुंदर दिसते. सेम तशीच आहे, तेवढीच उंची वगैरे तेवढीच, फक्त आकार घेरा तेवढा हा लंबोळा उंच आणि हा जरा पसरा आलेला आहे. बघा किती सुंदर दिसते. इकडून मी एकसारखंच केलेलं आहे दोन्ही बाजूनी आणि इकडून पण एकसारखं केलेलं आहे. तुम्हाला उंच पाहिजे असेल तर ह्या लाईन तुम्ही वाढवू शकता आणि राऊंड पण रुंद पाहिजे असेल तर जास्त हे राऊंड जे 16चे ते 18चे 20चे 21चे घेऊ शकता. जसं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तसं करू शकता. तर आपल्या ही तबला जोडी झालेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा. शेजारील बेलवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. आणि तुम्हाला जर माझ्या ह्या वस्तू आवडल्या असतील, ऑर्डर करायच्या असतील, तर व्हिडिओच्या वरती तुम्हाला जो मोबाईल नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.